विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मध्ये जेई लेवलचे प्रश्न आता सीईटीला यायला सुरुवात झालेली आहे. ओके. आणि त्याच्यामुळं ना मुलं घाबरलेली आहेत. ही भीती ना आहे, खूप आहे मुलांच्या मनात बरं का. पण मी जाणून बुजून इथं लिहिलंय पण. मी तुम्हाला सांगू का? मॅथ्स सारखं सोपं काही नाहीये. सिरियसली. प्रॉब्लेम जेई लेव्हलचे असतील, पण ते सुटतायत लक्षात घ्या. आपण ते सॉल्व्ह आरामात नाही करू शकत. प्रयत्न केल्यानंतर ते सॉल्व्ह होतायत. मग त्याला एक प्रॉपर प्लॅन असला पाहिजे ना. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट लक्ष द्या, की तुम्ही काय करा माहितीये का, की आता आपल्या क्रॅश कोर्समध्ये वन शॉट लेक्चर्स असतील, काही हरकत नाही. ते बघा. पण मी तुम्हाला काय सांगतोय बघा, की त्याच बरोबर एक वेगळी आणखीन एक कुठलीतरी स्ट्रॅटेजी तयार करावी लागणार आहे याच्यासाठी. तर माझी स्ट्रॅटेजी एकच आहे. काय मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या, की तुम्ही प्रत्येक कन्सेप्टचा स्टडी केल्यानंतर त्या कन्सेप्टवर बेस्ड पी-वाय-क्यूज कोणते आले होते ते बघा. ते बघताना कुठं शोधणार आहे आपण? आपण जेईचे सुद्धा क्वेशन बघणार आहोत आणि त्याचबरोबर 2023 पर्यंतचे पी-वाय-क्यूज तुम्हाला अवेलेबल आहेत ना, ते सगळे आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. माझ्या लक्षात काय आलं बघा, मॅट्रायसेस टॉपिक त्याचे मी पी-वाय-क्यूज जेव्हा दिलेत YouTubeवर, तेव्हा लक्षात आलं सेम टाइप रिपीट होतोय. मग मी तुम्हाला सांगतो, की आपण मॅथ्सचे सगळे टॉपिकचे व्हिडिओ मी आपल्या क्रॅश कोर्समध्ये नवीन तुम्हाला देणार आहे पी-वाय-क्यूचे. इथं काय होणार आहे लक्षात घ्या. एक कळणार आहे, की कुठल्या टाइपचे क्वेश्चन येतायत. खूप सोपे प्रश्न येतायत. खूप सोपे माझ्यावर विश्वास ठेवा. पण तुम्हाला बेसिक काहीतरी गोष्टी आल्या पाहिजेत ना. तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सगळे आले पाहिजेत. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सगळे आले पाहिजेत. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 2 मग तुम्हाला माहिती आहे त्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन हे आलं पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मग प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, हाल्फ अँगल फॉर्म्युले हे आले पाहिजेत. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आता सर नाही, आता अवघड वाटायला लागले मला, एवढं माझे फॉर्म्युले पाठ नाहीयेत. पण ते तुला करावं लागेल. आता एक लक्षात घ्या, मॅथ्सचे क्वेश्चन येतायत, त्याचं सोल्युशन आपण मिळवलं. काय मिळवलं आपण? की आपण सगळे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि आता मी काय बोलतोय ते नीट लक्ष द्या बरं का, की ॲट एनी कॉस्ट आपण जे केमिस्ट्रीची तयारी करून घेणार आहे ना, ऐका. माझ्या व्हिडिओ लेक्चर किंवा माझे व्हिडिओ लेक्चर मी माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलांना बघायला लावतो, की जे अजून 12th मध्ये नाहीत अशी मुलं. 9th मध्ये माझा मुलगा आहे, तो आता समोर बसलाय, तो हे बघतोय, तो माझे केमिस्ट्रीचे सगळे व्हिडिओ बघतो. आता माझं टार्गेट तुम्हाला मी सांगतो. ग्रुप 1-2 एलिमेंट, ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स ठीक आहे. हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर पॉलिमर, त्याच्यानंतर बायोमॉलिक्यूल हा सुद्धा, त्याच्यानंतर ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंड, ग्रीन केमिस्ट्री, हे जे सगळे जे आहेत ना टॉपिक ना, अगदी नॉर्मली 8, 9, 10th स्टँडर्डचा मुलगा सुद्धा करू शकतो असे क्वेश्चन्स आहेत. मग त्याच्यावरचे YouTubeवर व्हिडिओ देतोय. कालचा व्हिडिओ बघितला का? रात्री उशीर झाला मला व्हिडिओ अपलोड करायला. पण बघितला का? तो अतिशय महत्त्वाचा होता लक्षात घ्या. ओके. मग इथं जवळ-जवळ असले टॉपिक जे आहेत ना, 2-3 नावं लिहिली नाहीत मी. इथं हे टॉपिक तुम्हाला 15 मार्क जवळ-जवळ देतायत. 15 पेक्षा जास्त. सांगू का? 2 एम-सी-क्यू. व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट गिव्हज एनोमलस बिहेवियर? ऑक्सिजन, ते नसेल तर फ्लोरीन. किती सोपं आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बिलॉंग्स टू ऑक्सिजन फॅमिली? मग कोण आहे ऑक्सिजन फॅमिलीमध्ये? ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, एस-ई आहे, टी-ई आहे आणि पोलोनियम. कसं माझ्या लक्षात राहिलंय? कार्नालाइट्स, चाल्कोजेन्स, ग्रुप 16 ला चाल्कोजेन म्हणतात. तुम्हाला सांगतो ही सगळी नावं झिंक ब्लेंड, गॅलेना म्हणजे पी-बी-एस. तुम्हाला सांगू का? हे सगळं जे आहे ना, हे आरामात होत नाही. याला कष्ट घ्यावे लागतात. सिरियसली कष्ट घ्यावे लागतात. आता नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे बरं का, ग्रुप 16, 17, 18 चा. तो बघितला की तुम्ही एवढं खुश होणार आहात ना. पण त्याच्या अगोदर मी ग्रीन केमिस्ट्रीचा पण व्हिडिओ अपलोड केलाय. बघितला का? ओके. त्याच्यात नाही काय बघितलं आपण एफ-टी-आय-आर टेक्निक. एफ ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप आहे. क्रिस्टल स्ट्रक्चरसाठी कुठला आहे? एक्स-आर-डी, एक्स-रे डिफ्रॅक्शन मेथड आहे. सनस्क्रीनमध्ये काय असतं? TiO2 असतं. टायरचं लाईफ इन्क्रीज करण्यासाठी काय असणार आहे? कार्बन ब्लॅक. परत-परत, रोज-रोज. मग आता माझी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी सांगतो. लक्ष द्या. फर्स्ट वीकमध्येच बघा पहिल्याच वीकमध्ये मेमरी बेस्ड क्वेश्चन्स करायचे.
ठीक आहे. मेमरी बेस्ड क्वेश्चन की जिथं काहीही मेकॅनिझम नाहीये, काहीही बेसिक कुठल्या गोष्टीची गरज नाही. डायरेक्टली कुठलं मोनोमर कुठलं पॉलिमर पेंटमध्ये यूज होतं असं विचारलं तर? पटकन सांगता आलं पाहिजे. ग्लिप्टल आन्सर आहे का जरा चेक करा रे प्लीज. बरं. हे मेमरी बेस्ड क्वेश्चन पहिल्या आठवड्यात फिनिश करूया. म्हणजे त्याची सारखी रिव्हिजन होईल. आणि आपण इतरांच्या पुढे एक एज असणार आहे, खूप पुढे असणार आहे आपण. बाकीची मुलं नाहीत करत, आपण करणार आहोत. ओके. बरं. अजून काय पहिल्या आठवड्यात करता येईल? 1 मिनिट. पहिल्याच आठवड्यात एवढं करूया. पहिल्या आठवड्यात मेमरी बेस्ड क्वेश्चन करूया आपण. ओके, केमिस्ट्री मधले. पहिल्या आठवड्यात आपण वेक्टर सुद्धा घेऊया. मी तुम्हाला सांगतो, मी मॅट्रिक्स तुम्हाला दिलंय, पण त्याचबरोबर मला एल-पी-पी घ्यायचंय. वन शॉट लेक्चर असणार आहे. सगळे पी-वाय-क्यूज कव्हर करणार. ओके. बरं. वेक्टर मी तुमचं घेईन, पण कधी माहितीये का? मला तुम्हाला वेळ द्यायचा. तुम्ही मला अगोदर कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत बघा. वेक्टरमध्ये कोलिनियर वेक्टर, कोप्लेनर वेक्टर, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइप्ड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन, एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम एवढं आलं किंवा सेंट्रॉइड. ओके. त्याच्यानंतर सेंट्रॉइड नंतर काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. पॅरालेलोग्रामच्या प्रॉपर्टीज हे करा थोडंसं रिवाइज, मग पी-वाय-क्यूज घेतो, मजा येणार आहे. मग पहिल्या आठवड्याचं एवढं टार्गेट ठेवूया. नेक्स्ट वीकमध्ये मात्र सांगतो, नेक्स्ट वीकमध्ये ऑर्गॅनिक. हायड्रोकार्बन पासून मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फेनॉल, इथर हे सगळं करायचं आपण. करायचं हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट वीकमध्ये. मग नेक्स्ट वीकमध्ये आपलं झालं किती? मेमरी बेस्ड क्वेश्चन जवळ-जवळ 15 येतायत. ऑर्गॅनिक रिएक्शन जवळ-जवळ 10 येतायत. ओके. पण नेक्स्ट वीकमध्येच आपण केमिस्ट्रीचं न्यूमेरिकल आपण टार्गेट करू. बरं हे 15 तारखेनंतरचे मॅक्सिमम व्हिडिओ आपल्या क्रॅश कोर्सवरती असणार आहेत लक्षात घ्या. YouTubeला सोडणार नाही. तुम्हाला पण डेली टार्गेट देणारच आहे लक्षात घ्या. पण एक समजून घ्या बरं का, की तुम्ही तणावात असाल, तर काळजी करू नका, मी आहे. काल एका स्टुडंटशी बोललो मी लक्षात घ्या. 10वी ला 94% होते आहेत आणि आता त्या स्टुडंटचं म्हणणं आहे, की मला एम जमतच नाहीयेत. यातून बाहेर पडा, यातून बाहेर पडा. मी तुम्हाला सांगतो. तर सब्जेक्टचं नाव नाही सांगत. क्लासमध्ये लेक्चर झालं. एक स्टुडंट मला म्हणला, "काही नाही कळालं." काहीच कळालं नाही. याचा मला फार जुना अनुभव आहे. माझ्याकडे 8, 9, 10 ची मुलं असतात. एक आता फायनान्शियल प्लॅनिंग न्यूमेरिकल मोठा असतो बरं का. सगळं न्यूमेरिकल एक्सप्लेन केलं ना, कधी-कधी मी आवाज ऐकलाय हळूच. काहीच कळालं नाही. काहीच कळालं नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला एखादा टॉपिक अवघड वाटतोय, ही मानसिकता पहिला बदला. नाही, अवघड वाटत होता टॉपिक, आता मी तो टॉपिक करणार आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. त्याच्यानंतर इतक्या ईझी नुसतं ॲटिट्यूड ठेवून जमणार नाही. प्रॉपर कष्ट घ्यावे लागणार आहेत. मग पहिल्यांदा टेक्स्ट बुककडे जावा, सॉल्व्हड प्रॉब्लेम, कन्सेप्ट त्यातल्या बघा. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कडे जावा. डायरेक्टली एम-सी-क्यू घेतल्यानंतर काय होणार आहे? अजून टॉपिक क्लिअर नाहीये, फॉर्म्युले आठवत नाहीत आणि हा चाललाय एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला. मोठी चूक आहे ना? मग ही चूक नको आहे. हे मी अरे माझे व्हिडिओ बघा ना YouTubeवर कसे आहेत, की सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून मग शेवटी एम-सी-क्यू घेतोय मी. पटापट आन्सर जमतायत लक्षात घ्या. फक्त ना माझे व्हिडिओ मिस करू नका लक्षात घ्या. मिस करू नका. मी ॲडमिशनला आलेल्या मुलाला विचारतो, "कालचा व्हिडिओ बघून आलाय का?" नाही म्हणतो. मग काय करलं मग दिवसभर? कुठला अभ्यास केला? तर सांगतो लगेच जिओग्राफी करत होतो, आय-टी करत होतो, सी-एस करत होतो. अरे कर ना ते पण. पण किती मिनिटाचा व्हिडिओ आहे माझा? 10 मिनिटाचा व्हिडिओ. काय प्रॉब्लेम आहे बघायला तुला? बरं त्यात काय मी टाईमपास करतोय का? नाहीये. ठीक आहे तुम्ही म्हणाला आता काय टाईमपास करताय का? नाही मी तुम्हाला सांगतोय स्ट्रॅटेजी. पहिल्या 15 दिवसात तर ऑर्गॅनिक प्लस न्यूमेरिकल, ऑर्गॅनिक सगळ्या रिएक्शन झाल्या. प्लस असे टॉपिक महत्त्वाचे केले. लॉजिक माझा फेव्हरेट टॉपिक आहे बरं का, पण त्याचं टेन्शन नाहीये. हो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही या टॉपिकच्या निमित्तानं ट्रिगो 2, ट्रिग्नोमेट्रिक 2 पण करणार. याच्या निमित्तानं बेसिक फॉर्म्युले झाले, की मग कॅल्क्युलसकडे वळूया आपण. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल दंगा होणार आहे लक्षात घ्या. सोप्पं असणार आहे सगळं आणि तुम्ही माझ्यावर करणार आहे. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतोय. मी तुम्हाला टार्गेट दिलेलंच आहे. व्हिडिओ रेग्युलरली बघा. अभ्यास छान सुरू ठेवा. ऑल द बेस्ट.